नमस्कार भक्तांनो. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व राम भक्तांचे, साधकांचे आणि मायबापांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण साक्षात परब्रह्म स्वरूप नामसिद्ध पुरुष श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रग्रंथातील एक अत्यंत क्रांतिकारक, डोळे उघडणारी आणि मानवी मनातील विषमतेची पुटे उडवून लावणारी ऐतिहासिक सत्यकथा पाहणार आहोत. भक्तांनो, आपण सर्वजण मंदिरात जातो, संतांच्या चरणी लीन होतो, पण बऱ्याचदा आपल्या मनात लोकांच्या जातीवरून, त्यांच्या कुळावरून किंवा त्यांच्या व्यवसायावरून उच्च नीचतेचा एक सुप्त अहंकार असतो. आपल्याला वाटते की मी शुद्ध आहे, मी रोज पूजा करतो, मी आचार विचार पाळतो, त्यामुळे देव फक्त माझाच आहे. आणि एखादा पापी किंवा वाईट मार्गावर गेलेला माणूस दिसला की आपण त्याला तुच्छतेने पाहतो, त्याला देवाच्या दारातून हाकलून देतो. पण कधी शांत डोक्याने विचार केला आहे का की भगवंत आणि संत माणसाचा कपडा, त्याची जात किंवा त्याचा भूतकाळ पाहत नाहीत, तर त्याच्या हृदयातील निखळ भाव पाहतात. श्री गोंदवलेकर महाराज नेहमी अत्यंत प्रेमाने सांगायचे, अरे बाबांनो, संत हे वैद्यासारखे असतात. वैद्य कधी आजारी माणसाचा तिरस्कार करतो का? उलट जो सर्वात जास्त आजारी असतो त्यालाच औषधाची सर्वात जास्त गरज असते. तद्वतच जो पापी आहे, दुर्गुणी आहे, त्याला संताच्या आणि रामाच्या नामाची खरी गरज आहे. भगवंताला तुमच्या शुद्धतेचा अहंकार नकोय, त्याला तुमच्या पश्चातापाचे 2 अश्रू हवे आहेत. एका वेश्येने जेव्हा गोंदवलेच्या पावन मठात स्वतःच्या हातातील सोन्याचे कडे फेकून दिले, तेव्हा मठातील लोकांनी ते अपवित्र समजून फेकून दिले. पण साक्षात महाराजांनी त्या कड्याचे काय केले आणि समाजातील तथाकथित पवित्र लोकांना खऱ्या भक्तीचा कोणता अलौकिक धडा शिकवला, ही हृदयस्पर्शी सत्यकथा आज आपण सविस्तरपणे ऐकणार आहोत. चला तर मग शांत चित्ताने या अमृतवाणीचा आनंद घेऊया. भक्तांनो, ही सत्य घटना आहे गोंदवल्याच्या मठातील. चैत्र महिन्याचे दिवस होते आणि मठात साक्षात प्रभू श्रीरामचंद्राचा जन्मोत्सव म्हणजेच रामनवमीचा महाउत्सव अत्यंत उत्साहात साजरा होत होता. संपूर्ण गोंदवले गाव पताका, फुलांच्या माळा आणि रांगोळ्यांनी सजले होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी, पंडित, श्रीमंत, सावकार आणि भाविक मठात जमा झालेले होते. मठात श्रीराम जय राम जय जय राम या नामाचा अखंड गजर सुरू होता. त्याच गोंदवले गावच्या वेशीवर सुंदरा नावाची एक स्त्री राहत होती. सुंदरा ही दुर्दैवाने कुलटा किंवा वेश्या व्यवसायात फसलेली स्त्री होती. परिस्थितीच्या आणि गरिबीच्या लाथाड्यांमुळे तिला तो मार्ग स्वीकारावा लागलेला होता. पण भक्तांनो, तिचे शरीर जरी त्या दलदलीत अडकलेले असले तरी तिचे मन मात्र श्री गोंदवलेकर महाराजांच्या नामस्मरणात गुंतलेले होते. ती दूरवरून महाराजांचे प्रवचन ऐकायची. तिच्या मनात महाराजांबद्दल अपार आदर आणि भक्ती होती. रामनवमीच्या दिवशी मठातून येणारा भजनाचा आवाज ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिच्या मनात तीव्र इच्छा निर्माण झाली, आज रामाचा जन्मदिवस आहे, जगातले सर्व लोक महाराजांचे दर्शन घेत आहेत, मठात दान करत आहेत. मी इतकी दुर्दैवी आहे की मला रामाचे आणि महाराजांचे दर्शनही मिळू नये. माझ्या हातून कधी रामरायाची सेवा होणार नाही का? शेवटी न राहून सुंदराने अंगावर साडी नेसली आणि अत्यंत भीत ती मठाच्या दिशेने निघाली. तिच्या मनात प्रचंड धाकधूक होती. ती मठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आली. तिथे शेकडो सोवळे पाळणारे भक्त आणि गावातील प्रतिष्ठित लोक उभे होते. सुंदरा दारातून आत पाऊल ठेवणार तितक्याच काही लोकांनी तिला ओळखले. ते लोक संतापाने तिच्यावर ओरडले, थांब, पुढे पाऊल टाकू नकोस. तुला लाज नाही का वाटत या पावन मठात यायला? हे साक्षात रामाचे मंदिर आहे, गोंदवलेकर महाराजांचे मठांगण आहे. तुझ्यासारख्या अपवित्र आणि वेश्यास्त्रीच्या पायाने हा मठ बाटून जाईल. निघून जा इथून आत्ताच्या आत्ता. त्या लोकांनी तिला धक्के मारून मठाबाहेर ढकलले. सुंदरा मठाच्या पायरीवर कोसळली. मठातील सर्व लोक तिच्याकडे तुच्छतेने पाहू लागले. तिच्या काळजाचे तुकडे झाले. तिने मनात विचार केला, होय, माझे शरीर अपवित्र आहे, मी पापी आहे, पण माझ्या मनातील रामाचे प्रेम तर खोटे नाही ना? तिच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू ढसाढसा वाहू लागले. तिने स्वतःच्या हातातील सोन्याचे एकमेव कडे काढून घेतले. ते कडे म्हणजे तिच्या आयुष्याची एकमेव पुंजी होती. तिने ते कडे घट्ट मुठीत धरले, डोळे मिटून महाराजांचे नामस्मरण केले आणि ते सोन्याचे कडे मठाच्या दारातून आत फेकून दिले. ती मोठ्याने रडत म्हणाली, महाराज, मला दारात येऊ देऊ नका, पण हे माझ्या पश्चातापाचे दान स्वीकारा. असे म्हणून ती रडत आपल्या झोपडीकडे निघून गेली. मठाच्या आवारात ते सोन्याचे कडे खणखण वाजून पडले. कारभाऱ्यांनी आणि तथाकथित पवित्र भक्तांनी ते कडे पाहिले आणि एका कारभाऱ्याने काठीने ते कडे बाजूला सरकवले आणि अत्यंत तिरस्काराने म्हणाला, छी, हे कडे त्या पवित्र वेश्येचे आहे.
हे पाप कामातून कमावलेले धन आपल्या मठात कसे चालेल? या कड्याने आपला रामराया आणि मठाची तिजोरी बाटून जाईल. त्या कारभाऱ्याने ते सोन्याचे कडे उचलले आणि मठाच्या बाहेरील कचऱ्याच्या कुंडीत फेकून दिले. सर्व लोक स्वतःच्या सोहळ्याचा आणि पवित्रतेचा गर्व करत पुन्हा उत्सवात मग्न झाले. तितक्यात गाभाऱ्यातून साक्षात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज बाहेर आले. महाराजांचा चेहरा नेहमीसारखाच प्रसन्न नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत गंभीर भाव होते. महाराजांनी सरळ मठाच्या बाहेरील कचऱ्याच्या कुंडीकडे पावले टाकली. सर्व भक्त आणि कारभारी महाराजांचे मागे धावले. महाराजांनी काहीही न बोलता त्या कचऱ्यातून ते सोन्याचे कडे स्वतःच्या हाताने उचलले. महाराजांनी ते कडे आपल्या पितांबराने अत्यंत प्रेमाने पुजले आणि स्वतः डोळ्यांना लावू लागले. हे दृश्य पाहून कारभारी थरथर कापू लागले. कारभारी ओरडले, महाराज, हे काय करताय तुम्ही? ते कडे एका कुलटा स्त्रीचे आहे, अपवित्र आहे. तुम्ही त्याला का स्पर्श केलात? मठात पूर्ण शांतता पसरली. महाराज अत्यंत शांतपणे त्या कारभाऱ्यांकडे आणि पंडितांकडे वळले. महाराजांच्या डोळ्यात करुणेचा आणि दुःखाचा अश्रू चमकत होता. महाराज म्हणाले, अरे बाबांनो, तुम्ही कपड्याने सोहळे पाळले, पण तुमचे मन मात्र अहंकाराच्या कचऱ्याने भरलेले आहे. तुम्हीच त्या स्त्रीला वेश्या म्हणून हाकलून दिले, पण तिच्या हृदयात रामरायासाठी असलेला निष्पाप भाव तुम्हाला दिसला नाही का? महाराज ते सोन्याचे कडे सर्वांना दाखवत पुढे म्हणाले, तुम्ही या सोन्याच्या कड्याकडे पाहताना तिच्या पापकामाचे धन पाहिले, पण मी या कड्याकडे पाहताना तिचे पश्चातापाचे अश्रू पाहिले. जेव्हा माणूस स्वतःच्या पापांची कबुली देऊन संतांच्या चरणी डोके ठेवतो आणि रडतो, तेव्हा साक्षात भगवंत त्याला आपल्या हृदयात स्थान देतो. या सोन्याच्या कड्यापेक्षा तिचे पश्चातापाचे अश्रू 1000 पटीने जास्त पवित्र आहेत. महाराज पुढे अत्यंत रोखठोक शब्दात उपदेश करत म्हणाले, देवाला आणि संतांना तुमच्या सोहळ्याचा, तुमच्या पैशांचा किंवा तुमच्या नावाची पाटी लावण्याचा अहंकार नको असतो. देव फक्त भावाचा भुकेलेला असतो. ज्या दानामागे मी दिले असा गर्व असतो, ते दान कचऱ्या समान असते, आणि ज्या दानामागे नम्रता व पश्चाताप असतो, ते साक्षात महाप्रसाद असते. मी हे सोन्याचे कडे मठाच्या मुख्य तिजोरीत रामरायाच्या दागिन्यांसोबत ठेवणार आहे. महाराजांचे हे शब्द ऐकून ते सोवळे धाडे आणि कारभारी लाजेने पूर्णपणे खाली झुकले. त्यांचा सोहळ्याचा आणि पवित्रतेचा अहंकार एका सेकंदात जळून खाक झाला. महाराजांनी एका सेवकाला पाठवून त्या सुंदरा वेश्येला आदरपूर्वक मठात बोलावून घेतले. तिच्या शिरावर स्वतःचा आशीर्वादरूपी हात ठेवला आणि तिला रामनामाचा महामंत्र दिला. तर भक्तांनो, समाजातील तथाकथित पवित्र लोकांचा अहंकार दूर करणारी, पश्चातापाचा अश्रूंचे मोल समजावून सांगणारी ही भाव तिथे देव हा सिद्धांत शिकवणारी ही श्री गोंदवलेकर महाराजांची सत्यकथा तुम्हाला कशी वाटली? महाराजांची ही सर्व समावेशक करुणा तुमच्या काळजाला भिडली का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आजच्या या दिव्य आणि सत्य प्रसंगाने तुमच्या मनातील भेदभावाची पुटे उडवून दिली असतील आणि नामावरील श्रद्धा अधिक पक्की केली असेल, तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक करा. भगवंत फक्त भावाचा भुकेला आहे या विचाराला पाठिंबा देण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जय राम जय जय राम लिहून आपली हजेरी नक्की लावा. महाराजांचे असेच डोळे उघडणारे, संसारात योग्य दिशा दाखवणारे आणि भक्तीचा खरा गाभा समजावून सांगणारे ऐतिहासिक प्रसंग नियमित ऐकण्यासाठी आताच आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या चॅनलला सबस्क्राईब करा. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.